पंकज आपल्याला आज या खेळपट्टीवरती जाताना पाहायला मिळते। 4 षटकांचे सामने आहेत। 4 षटकांमध्ये सह्याद्रीने प्रथम फलंदाजी करताना 88 धावा फलकावरती जोडल्या गेल्या। 89 धावांची आव्हान गणेशवाडी क्रिकेट संघाला असताना गणेशवाडी क्रिकेट संघाने 39 धावांचं फक्त टार्गेट धावा पार केल्या। आणि आता दुसरा आपण सामना पाहतोय, सामना क्रमांक 2 संघर्ष विरुद्ध VRCC। चला जास्त वेळ खर्च करता येणार नाहीये आणि पॉवर प्लेचा षटक असणार आहे पहिला। चला प्ले गेम ऑन, चला चालू करा मॅच। ओके, आपण उद्याच्या दिवसामध्ये बघू। कंटिन्यू करा सर, निलेश दामणे सर। आणि विशेष म्हणजे निलेश दामणे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। एक अभ्यासू पंच, एक क्रिकेटचा मोठा अनुभव असणारे पंच म्हणजे मंडणगड तालुक्यातील एक मोठं नाव आदरणीय निलेश दामणे सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजूया। त्यांचे खरंच मी आभार मानत तेवढे कमी आहेत। लोक म्हणतात की पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत। खरं तर मी म्हणतो की ते दिवस तेच आहेत, माणसं पहिल्यासारखी राहिलेली नाहीयेत। आनंद तोच आहे, दिवस तेच आहेत, फक्त माणसं आपल्याकडे तशी राहिलेली नाहीयेत। आज जुनी जाणती माणसं ज्यांनी परंपरा संस्कृती जपली, ही ती पिढी आज आपल्याला नष्ट होताना पाहायला मिळते। पण ही टिकवण्यासाठी आज आपण देखील समर्थ आहोत। आपण देखील टिकवली पाहिजे प्रत्येकाने आपली परंपरा, आपली संस्कृती। 13 अजिंक्यता चॅम्पियन चषक हो खरा, पहिला चेंडू खराब, स्ट्राईकला आहे रोशन आणि पहिला चेंडू खराब आपल्याला पाहायला मिळते। माझ्या जोडीला विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मंगेशजी बागणे हे देखील आहेत, त्यांचाही आवाज आपण पूर्ण स्पर्धेमध्ये। आणि विशेष म्हणजे समालोचन कक्षाच्या समोर लेगॉनला पाहायला मिळते आपल्याला राहुलजी मांजरेकर। हो, आपणच्या बाहेर जाणारा चेंडू फक्त ढकलून दिलाय रोशनने, मिडॉपला पाहायला मिळते। शतरक्षा वेगाने जातो, अडवलं जाते, 2 धावा नक्की मिळतील। 2 धावेने खाता पुढे सरकेल। धावफलक धावसंख्या होते 3 या अंकावरती पाहतोय। 2 चेंडू फेकले गेले या सुशांतने आणि पहिला चेंडू स्वेर तदनंतरचा, दुसरा चेंडू फक्त लॉंगापला पाहायला मिळाला, ढकलून दिला चेंडू, 2 धावा मिळवल्या। पुन्हा एकदा हो, क्रॉस लाईन कायचा प्रयत्न होता, सुंदर असं, आणि बॅटची कडा, पंचांचा आकाशाकडे बोट येते, मोठी विकेट, बॅक टू द पॅलन रोशन। प्रवीण बारे जो आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या अष्टपैलूने क्रिकेट रसिकांचा मन जिंकणारा एक VRCचा तारणहार, दी ऑल म्हटलं जातं याला, तो आहे प्रवीण बारे। नक्कीच आपल्या फलंदाजीचा जलवा या अजिंक्यतामध्ये दाखवेल। अजूनही प्रतीक आहे, त्यानंतर संकेत देखील असेल। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर ढकलून त्याचा गलीमध्ये निघून जातोय मनोज, येतोय, मनोजच्या हाताला स्पर्श केलाय चेंडूने, बॅकअप दिला गेला आणि 1 धाव नक्की मिळाली। आता पाहायची मजा, कारण नॉन स्ट्राईकला असलेला फलंदाज पंकज सावरकर पोहोचला जातोय स्ट्राईकला, ज्याला कोणत्याच गोलंदाजाचा नसतो डर, तो आहे पंकज सावरकर।
सुशांत भागणे पाहायला मिळतोय, सातत्याने संघर्षातून गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. चेंडू हो लॉंग ऑफला पाहायला मिळतोय. राहुल येतोय चेंडूवरती, एक धाव नक्की मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, पण दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न यशस्वी ठरताना पाहायला मिळते. पंच सुंदर खून करतात. आपल्या एकल्या खुबी आहे निलेश सरांकडे आपल्या शैलीची, पंचांची. ती खुबीतून या क्रिकेट रसिकांचं मनोरंजन देखील करताना पाहायला मिळतील ते निलेश सर. अनेक वेगवेगळ्या खुबी आहेत ऍक्शन मध्ये आपल्याला वेगळी खून करत असताना. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या वधारेल, धावसंख्या 6 अंकावरती पोहोचेल. पहिलं षटक फुल टॉस, चेंडू क्रॉस द लाईन, उडवला हवेमध्ये, चेंडू जातोय सरळ सीमा रेषे पार, येतोय षटकार. गोल्डन स्टार पन्हाळजे आणि नवयुग पांगारे, चला आपण या नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हा. गोल्डन स्टार पन्हाळजे आणि नवयुग पांगारे. मित्रांनो तुम्हाला सांगेल की एक त्या बक्षिसांची खैरात आहे की या सामन्यामध्ये, प्रत्येक सामन्यामध्ये जो सर्वाधिक षटकार ठोकेल त्याला कॅश प्राइज प्राप्त होणार आहे आणि सर्वाधिक चौकार देखील ठोकेल त्याला देखील कॅश प्राइज प्राप्त होणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये कोणाच्या नावावरती चौकार असतील, कोणाच्या नावावरती षटकार असतील ते देखील आपण पाहणार आहोत आणि त्यांना देखील आपण कॅश प्राइज देणार आहोत. सर्वाधिक षटकार आणि सर्वाधिक चौकार आणि सर्वाधिक विकेटला देखील कॅश प्राइज असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय ऋषिकेश, गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. मित्रांनो लोक सोन्याला घासून बघतात आणि चंदनाला उगाळून लावतात. जी जी खऱ्या अर्थाने खऱ्याचीच होत असते. खऱ्याला खरेपण आणि आयुष्यभर सिद्ध करावाच लागतो. आणि पंच सांगतायत स्वेर मारा, वाईटचे खून करतायत पंच. आणि त्यानंतर मी वावघर गावातील एक उगवता तारा समालोचक म्हणून नयन याला विनंती करेन की आपण देखील समालोचन कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. हे म्हणजे कानिम कुठेही असतील त्यांना ही विनंती आहे की आपण देखील व्यासपीठातही विराजमान व्हायचं आहे. लॉंग ऑफला पाहायला मिळतंय सुशांत येतोय, अडवला जातोय आशिषाला. चेंडूवरती राहुलने बॅकअप दिलं. नक्की 2 धावा मिळतील. 2 धावेने 15 या अंकावरती धावसंख्या पोहोचली जाते. VRCC क्रिकेट संघाचे अजूनही आपल्याला षटकार आणि चौकार आपल्याला पाहायला मिळत नाहीये. ऑप्टमच्या बाहेर जाताना चेंडू होता, स्लोअरचा फसवा चेंडू. थोडासा प्रवीण जर पाहिलं तर मागे गेला आणि बॅट आणि चेंडूचा संपर्क करता आला नाही आणि चेंडू ऑप्टमच्या थोडं बाहेर ठेवलं आणि थोडासा फसवा चेंडू पाहतोय आपण. हो सुरेख चेंडू जाईल सरळ सीमारेषेचा वेध घेतो, येतोय गुदगुळ्या करत चौकार.
च्या मदतीने धावसंख्या 19 वर पोहोचली जाते. ऋषी याच्या गोलंदाजी मधील आपण पाहिलं तर ते 4 चेंडू फेकले गेले, त्याला एक स्वेर मारा, 3 चेंडू झालेत, अजूनही 3 चेंडू फेकणं शेष ऋषी मध्ये. ओ सुरेख असा खेळलाय, अगदी हलक्या हाताने खेळताना पाहायला मिळतोय. थोडस जागा निवडली, क्षेत्र निवडलं, ढकलून दिलं आणि एक धाव पूर्ण केली. ऋषीने काहीसा जखडून ठेवलंय, थांबून ठेवलंय. या दोन्ही फलंदाजाला अजूनही मोठे फटके खेळण्याचं त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त करताना पाहायला मिळतंय. त्याचा ते एक टिचून सुंदर भेदक मारा करतोय आणि विशेषतः एक संमिश्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतो. फुलटॉस चेंडू पुन्हा बॅटच्या रडावरती आला नाहीये, पण स्वेर मारा नक्की मिळेल. लेग स्टंपच्या बाहेर जाताना चेंडू पाहिला आणि स्वेर मारा आपण पाहतोय. थोडस लांबवताना लांबलचक गोलंदाजी होताना पाहायला मिळते ऋषीशी आणि धाव फलकावरती धावा 21 या अंकावरती पोहोचली जाते. संघर्ष क्रिकेट संघाचे हे सर्व चिल्ले पिल्ले पार्टी आपल्याला पाहायला मिळते त्या समालोचन कक्षामध्ये. ओ कहा पे निशाणा, कहा पे इरादा, आणि 2 धावा. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. सुंदर बिटवीन द रनिंग, चित्तेच्या वाऱ्याच्या वेगाने 2 धावा पूर्ण केल्या जातात. ही अंडरस्टँडिंग फार महत्वाची आहे. दोघांकडे देखील भावेशजी क्रिकेटचा अनुभव आहे. एक प्रवीण आणि पंकज, एक टेनिस क्रिकेटचा मोठा अनुभव असणारे हे बहुचर्चित असलेले नाव पंकज आणि प्रवीण आज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. धन्यवाद मनीषजी. निश्चितच पंकज एक नावाजलेला खेळाडू आहे आणि या ठिकाणी क्लीन बोल्ड होते ऋषीच्या गोलंदाजीवरती. ऋषीने बहुतेक अभ्यास केला असेल पंकजचा, कारण का सतत तोच मारा करत होता वाईटच्या स्वेर माऱ्याच्या दिशेने आणि पंकज त्या जाळ्यामध्ये फसलाय आणि स्वतः एक विकेट देऊन माघारी परतलाय. खरोखरच मोठी खेळी उभारण्याच्या नादामध्ये आज पंकज बाद झालाय आणि ऋषीने एक मोठी विकेट घेतली संघर्ष भागनेवाडी संघासाठी. खरंच मी म्हणेन की जरी आपण प्रत्येक व्यक्तीला एक डाऊनफॉल असतो आपल्या आयुष्यामध्ये, त्यामुळे निराश व्हायचं नसतं. ज्या दिवशी तुम्ही जिद्दीला पेटाल ना त्या दिवशी तो सामना, तो क्षण, तो दिवस तुमचा असणार आहे. फक्त जिद्दीला पेटणं गरजेचं आहे. आणि आपण पाहिलं एक महत्वाचा अडथळा, एक अडसर दूर केला ऋषीने, तो म्हणजे पंकज माघारी परतल्यानंतर थोडासा टाळ्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळाला संघर्षामध्ये. कारण महत्वाचा गडी ज्यावेळेस बाद होतो ना त्यावेळेस एक संघामध्ये एक आत्मविश्वास देखील निर्माण होतो आणि एक वेगळा ताकद, बळ खेळण्यासाठी निर्माण होतो. आता मैदानामध्ये दाखल होतोय तो आहे अमोल गोलंदाजी मार्कवरती आणि सुशील. आणि चला आपण जर सर्वाधिक षटकार पटकावण्याचा मान मिळतोय पहिल्या सामन्यामध्ये, तो आहे सह्याद्री संघाचा बिग बॉस रोहित जाधव, 6 षटकार. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा देखील मानकरी तोच होतोय, तो अर्थातच रोहित जाधव. मी विनंती करेन रोहितला की आपला सन्मान आपण स्वीकार करायचा. खराब प्रदर्शन मित्रांनो. अमोल आहे आणि सर्वाधिक चौकार मारण्याचा मान मिळवतोय पहिल्या सामन्यामध्ये, तो आहे गणेश क्रिकेट संघाचा सलामीवीर नितेश गरटकर, 3 चौकार. हो सुंदर हलक्या हाताने खेळलाय, हवेमध्ये चेंडू उडवलाय. राकेश येतोय पण जज करता आला नाहीये राकेशला आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 26 या अंकावरती पोहोचली जाते. पंकज माघारी, त्यानंतर प्रवीणने धुरा सांभाळतोय. एकेरी धावांवरती भर दिला जातोय. हे सकाळच्या सत्रामधील भावेशजी हे सामने अशाच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मोठे फटके कमी पाहायला मिळतील, एकेरी दुहेरी धावांवरती भर दिला जाईल असं आपल्याला सध्या तरी चित्र पाहायला मिळत आहे.
निश्चितच म्हणजे जे खरोखरच आहे ते आणि कारण सकाळच्या भरपूर प्रमाणात या ठिकाणी धुकं पडलेलं आहे आणि वातावरण थोडंसं दमट आहे, पिच सुद्धा ओलसर झालेली आहे आणि त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजी करताना मात्र अवघड होऊ शकतो, गोलंदाजीला एक पुरेपूर फायदा मिळू शकतो. मात्र सह्याद्री क्रिकेट संघ याला अपवाद ठरला आणि सह्याद्री क्रिकेट संघाने मात्र या ठिकाणी 90 धावांचं आव्हान या ठिकाणी गणेशवाडी संघाला दिलं होतं. आता मात्र पाहायला लागेल की संघर्ष भागणेवाडी संघ या ठिकाणी कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आणि VRCC संघाला किती धावापर्यंत रोखतोय. 27 धावा डावकुरा फलंदाज आहे हा सुशील पाहायला मिळते आणि सर्वाधिक विकेट घेण्याचा मान मिळवतोय तो आहे सह्याद्री क्रिकेट संघाचा, ज्याला संधी प्राप्त झाली आणि हा प्राइज आपल्या नावावरती केला तो आहे अक्षय जाधव. हो सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. सुशीलला थांबून ठेवलंय अमोलने, कोणताही मोठा फटका खेळून देत नाहीये, संधी देखील मिळत नाहीये. ज्या सह्याद्रीने शिवराय घडवले, ज्या सह्याद्रीने मावळ्यांना धैर्य दिलं, त्या सह्याद्रीच्या नावाने आज आपण सह्याद्रीच्या नावाचा गाजावाजा पाहतोय. सह्याद्री क्रिकेट संघ उन्नवरे पहिला सामना आपल्या नावावरती केला. 13वा अजिंक्य तारा चॅम्पियन चषक 2026 2012 साली स्थापन झालेला आणि आज 2026 मध्ये 13वा अजिंक्य तारा चॅम्पियन चषक या ठिकाणी संपन्न होत आहे. हे भगवंतदादा पाटील मैदानावरती आणि चुरस सुरू आहे ती म्हणजे संघर्ष भागणेवाडी आणि VRCC संघ आणि पंचांचे हात भूमी समांतर आणि धावा अव्वांतर, एक धाव निर्धाव. 28 धावा धावफलकावरती जोडले गेले. 22 तुम्ही साक्षीदार आहात. ही नवे वळण नवी रंगत आणण्याचं काम आपल्या अध्यक्षाच्या माध्यमातून नेहमी आपण पाहिले आणि एक लीग स्पर्धा खेळवण्याचं आपलं स्वप्न तुमचं होतं, त्या सातत्याने आज आपल्याला 13व्या या चॅम्पियन चषकामध्ये देखील पाहायला मिळत आहेत. निश्चितच म्हणजे जे खरोखरच याची सर्वांचं श्रेय असेल या 16 संघ आणि 9 गाव या सर्व खेळाडूंचा सुद्धा यामध्ये मोठा सहभाग आहे. कारण सहकार्य आणि खेळाडू वृत्तीनं खेळणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि अजिंक्य ताराने ते सातत्याने दाखवून दिलेले आहे. दापोली तालुक्यात एक नामांकित अजिंक्य तारा चॅम्पियन चषक म्हणून नाव घेतलं जातं आणि गौरवास्पद आहे. कारण का पंचक्रोशीमध्ये ज्यावेळी क्रिकेट सामने होत नव्हते अशा वेळेस अजिंक्य तारा क्रिकेट मंडळ स्थापन झालं आणि एक नवी उभारी दिली. ग्रामीण खेळाडू या ठिकाणी घडले आणि आज मुंबई सारख्या शहरामध्ये एक नामवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, खेळताना बघायला मिळतात. आणि मी म्हणेन की क्रिकेटमुळे अनेक खेळाडू लोकप्रिय झाले, पण ज्यांनी क्रिकेटला लोकप्रिय केले ते सर सचिन, रमेश तेंडुलकर यांना देखील आज त्यांची खेळी, त्यांची प्रामाणिकता आणि थोडस प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू दिलेला आहे, तुम्ही घेऊ शकता. विनंती आहे, तुम्हाला महत्वाचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि सुशील माघारी परततोय, सुशीलला माघारी परतावं लागेल आणि ते विकेटचं देखील पतन. या ठिकाणी दोन्ही अनुभवी पंच आहेत आणि त्यांनी दिलेला निर्णय हा योग्यच आहे आणि खरोखरच त्याचा मान ठेवून आज VRCC संघाचा खेळाडू या ठिकाणी माघारी परतलाय आणि त्याची जागा घेण्यासाठी आता मात्र फलंदाजीसाठी उतरलाय. विशेष मी कौतुक करेन की 13वा अजिंक्य तारा या छायाचित्रामध्ये टिपण्याचं काम करतायत ना ते त्रिवेणी क्रिकेट संघाचे म्हणजे ABCC संघाचे शिलेदार रोशन यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काय म्हणजे एका क्षण जागी आपल्याला स्थिर त्यांना पाहिले नाहीये, प्रत्येक क्षण टिपला जातोय. या एक सोनेरी क्षण टिपला जातोय या स्पर्धेचा. हवेमध्ये चेंडू फसवा, 2 शतरक्षक पाहायला मिळतोय, काहीसा जेल सुटतोय सुशांत कडून. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. ओ हो आणि बॅकअप दिला गेलाय आपल्याला, पाहतोय सुंदर शतरक्षण पाहायला देखील मिळतोय आणि 2 धावा 3 धावा कुठून काढल्या, जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. आणि यालाच म्हटलं जातं ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं जातं. आणि षटक क्रमांक 3चा देखील इथं खेळ संपतोय. धाव फलकावरती धावा होत आहेत 33, 33 धावा धाव फलकावरती जोडल्या जात आहेत.
3 षटकानंतर म्हणजे 18 चेंडू आणि 33 धावा, एक सरासरी 11 धावांची सरासरी या ठिकाणी प्रत्येक षटकामागे राखलेली आहे VRCC संघाने. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे आणि शेवटचं षटक म्हणजे मनीषजी हाणामारीचं षटक, कुटाकुटीचं षटक, यामध्ये किती धावा निघतात VRCC संघासाठी हे पाहणं मात्र रंजक ठरणार आहे. आता मात्र स्ट्राईक वरती पोहोचलाय प्रतीक आणि प्रवीण, ही जोडगोळी बघूया कशा प्रकारे सामना करतोय प्रतीक विरुद्ध प्रतीक. आतापर्यंत पंकजच्या अनुपस्थितीत या ठिकाणी खेळताना प्रतीक मात्र जोरदार फटका मारलाय, ग्राउंड लेवलचा फटका आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स जाताना फिल्डरच्या हातामध्ये मात्र 2 धावा घेण्यापासून कोणीही रोखू शकलं नाहीये. 2 धावेच्या मदतीने या ठिकाणी धावसंख्या जाऊन वधारते 35 धावा. आपण पाहतोय 35 धावा धावफलकावरती स्वतः कर्णधार प्रतीक आहे. प्रतीक बागणे ज्याने करंजाळी हा मैदान गाजवला होता तो हा प्रतीक. त्यावेळेस त्या दिवसापासून मी याचा फॅन होतो प्रतीकचा, पण त्यानंतर या क्रिकेटमध्ये थोडासा सूर गवसला नव्हता प्रतीकला. आता पुन्हा संधी कर्णधाराच्या रूपाने पाहायला मिळाला. आपण चेंडू होता का लाईन खेळायचा प्रयत्न, थोडासा उसळी घेतली, चेंडू नाही, ओहो क्या नाही मैं, आणि हे एकदम गोलंदाज आहे नौका प्रतीक पाहायला मिळते आणि प्रतीकचं विकेट गारद केले. बॅक टू द पॅन व्हावं लागेल प्रतीकला. नाव कोरलं तर फायनलला प्रवेश केला होता. त्यावेळी आपली ही स्पर्धा आपल्या नावावरती करणारा प्रतीक आज आपल्याला थोडंसं अपयशी ठरताना पाहायला मिळते. आणि पंकज देखील अपयशी ठरला. मी ह्या दोन्ही व्यक्तींना सांगेन की विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही, कारण हे सामर्थ्य नाशवंत नाही. ही लाईन मी सुरेश भटांची पंकज आणि प्रतीकसाठी असेल. पुन्हा एकदा प्रतीकाचा चेंडू आखोटप्याचा होता, कमी उंचीचा राहिला, पॉइंटच्या दिशेने ढकलून दिला. एक धाव नक्की मिळेल. दुसऱ्या धावेचा देखील सहज प्रयत्न केला. तिसऱ्या धावेचा चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न अपयशी होईल का पाहतोय, पण पंचांचा कोणताही आपल्याला इशारा येत नाहीये. पंच सांगतील सुरक्षित पोहोचला जातोय क्रीज मध्ये फलंदाज शेखर, आणि धावसंख्या होते धावफलकावरती आतापर्यंत 38 धावा, 38 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. थोडस जर सह्याद्री आणि गणेशवाडी हा सामना जर आपण भावीजी पाहिलं तर 89 धावांचं राहिलं, म्हणजे 82 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या सह्याद्रीने. आणि आत्ताचा जो सामना दुसरा सामना पाहतोय, थोडस दोन्ही बलाढ्य जरी संघ असले तरी काहीसा मोठा फटका अजूनही आपल्याला पाहायला मिळालेला नाही आहे. निश्चितच म्हणे जे मी तर म्हणे नक्की रेषा ओलांडल्याशिवाय धाव होत नाही आणि काहीतरी केल्याशिवाय नाव होत नाही. हे काहीतरी करणं खूप गरजेचं आहे आपल्या संघासाठी, आपल्या वाढीसाठी आणि आपल्या गावासाठी. आपण प्रत्येक रविवारची वाट बघत असतो क्रिकेट खेळासाठी. बांधावर शेतावर क्रिकेट खेळणारे खेळाडू आज या दिवा नगरीमध्ये मुंबई सारख्या धावत्या शहरामध्ये या ठिकाणी क्रिकेट खेळताना पाहतोय. आणि ही क्रिकेट स्पर्धा YouTube लाईव्ह असल्याने जगभरामध्ये आपले चाहते निर्माण झालेले आहेत. दुबई, कतार, सौदी अरेबिया या ठिकाणी सुद्धा ही स्पर्धा पाहिली जाते. आपले तिकडे सुद्धा परदेशी काही हितचिंतक आहेत, आपले खेळाडू त्या कामानिमित्त बाहेर गावी असल्याने ही स्पर्धा पाहत असतात आणि तिकडून आपल्याला प्रतिक्रिया कळवत असतात. 13वा अजिंक्यतारा चॅम्पियन महाचषक या ठिकाणी संपन्न होताना जी कमिटीने मेहनत घेतलेली आहे ती खरोखरच अभिमानास्पद आणि कौतुक करण्यासारखे आहे. कारण का सुसज्ज नियोजन आणि एक उत्तम असं या ठिकाणी सजावट करून स्पर्धेची शोभा वाढवलेली आहे. आणि असा हवेमध्ये मारलेला फटका, या फटक्यावरती मात्र 2 धाव या ठिकाणी घेतलेले आहेत आणि 2 धावेच्या मदतीने वाढलेली धावसंख्या शेवटचा चेंडू मला वाटतं शिल्लक आहे आणि त्या शेवटच्या चेंडूवरती एक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र गडी बाद होतोय, धावचित होतोय. एक धाव
ओके, एक चेंडू शेष असेल या गोलंदाजीमधील आणि चौथ्या क्रमांकाची गोलंदाजी घेऊन आलेला प्रतीक आपल्या संघाचा प्रतीक ठरतोय आणि माघारी परततोय प्रवीण बारे. आता राहुल करंजकर पाहायला मिळतात मैदानामध्ये दाखल होताना. पहिला साखळी सामना आहे मनीषजी आणि खरोखरच पहिला साखळी सामना खेळताना दोन्ही संघ थोडेसे आश्वासक आहेत, कारण का पुन्हा एकदा एक संधी दोन्ही संघांना मिळणार आहे. पराजय झालं काय आणि हा विजय झालं काय, आणि दुसरी संधी मात्र या ठिकाणी मिळणार नाही. आणि नंतर मात्र अटीतटीचे सामने होत जातील. जसजशी स्पर्धेची रंगत वाढेल, जसजशी स्पर्धेला या ठिकाणी चुरस निर्माण होईल, तसतसे मात्र सामने रंगतदार होतील आणि चुरशीचे बघायला मिळतील, अटीतटीचे बघायला मिळतील. हा निर्धाव चेंडू, या चेंडूवरती सुद्धा विकेट किपरने फलंदाजाला धावबाद केलेला आहे. आणि अशा प्रकारे 4 षटकाच्या समाप्तीनंतर VRCC संघाची वाढलेली धावसंख्या सेट टार्गेट दिले 40 धावा आणि संघर्ष भागनेवाडी संघाला जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता आहे. परंतु VRCC संघाला लागलेल्या पेनल्टीवरती आता निर्णय चला, यानंतर पुढील होणारा सामना देखील आपण पाहणार आहोत. तो गोल्डन स्टार पन्हाळचे नवयुग पांगारे. जर गोल्डन स्टार पन्हाळचे बद्दल बोललं तर गोल्डन स्टार पन्हाळचे हा देखील चॅम्पियन ठरलेला आहे अजिंक्यतारा, आणि नवयुग संघ हा उपविजेता ठरलेला आहे, अजूनही चॅम्पियन ठरलेला नाहीये. विकासजी जाधव सातत्याने 3रा अजिंक्यतारा पटकावलेला हा संघ धाराई जागमाता आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर कमबॅक केलं नाही अजून धाराई जागमाताने. यावेळी 13वा अजिंक्यतारामध्ये एक वेगळा माणस, वेगळं ध्येय संकल्प घेऊन उतरतील हा संघ. आणि आमचे विद्यमान अध्यक्ष मंगेश भांगणे यांचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळालेला आहे. ABCC संघ 2रा अजिंक्यतारा हा चॅम्पियन ठरलेला संघ आहे ABCC. या ठिकाणी राधाकृष्ण पांगारी यानंतर होणारा सामना आहे गोल्डन स्टार पन्हाळजे विरुद्ध नवयुग पांगारे. या दोन्ही संघामध्ये नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. मी दोन्ही संघ नायकाला विनंती करतोय की आपण कॉम्बॉक्स मध्ये येण्याची कृपा करावी आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी टॉस का बॉस. मी सन्माननीय आजच्या स्पर्धेला उपस्थित असलेले काशीरामजी मोरे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. त्यांच्या समवेत अनिलजी ढिंगणकर देखील असतील. आणि त्यानंतर आवाज ऐकणार आहोत सकाळच्या सत्रामध्ये, सकाळच्या प्रारंभी ज्यांचा आवाज ऐकला शुभारंभाच्या समयी. आणि त्यानंतर आता आपण आवाज ऐकणार आहोत सगळ्यांचा लाडका आवाज अर्थात सुदेशजी शिगवण यांचा देखील आता आवाज ऐकणार आहोत. आणि मी अजिंक्यताराचा संचालक प्रमुख मनीष प्रगतीदत्ता म्हणून आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि टॉस होतोय आणि नवयुग संघाच्या बाजूने टॉस झालेला आहे. त्वरित निर्णय गोलंदाजी स्वीकारलेली आहे या संघाने. आणि आता आपण संघ पाहतो टार्गेट होता तो म्हणजे संघर्ष क्रीडा मंडळाला एक 34 धावांचं टार्गेट असणार आहे. 34 धावा, 41 धावांचं टार्गेट असताना थोडस एक पेनल्टी लागली असल्यामुळे 34 धावांचा हा टार्गेट असेल. संघर्ष क्रिकेट संघाला 24 चेंडू मध्ये 34 धावा. आणि सुरुवातीच्या काळामध्ये जो सलामीवीर पाहिला होता आपण मनोज, तो आज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला असेल मनोज, नॉन स्ट्राईकला असेल स्वतः कर्णधार राकेश पाहायला मिळत आहे. मित्रांनो, हार मानणं सोपं असतं पण उभं राहणं धैर्याचं असतं. काम असतं
आजचा संघर्ष उद्याचा यशाची ओळख बनवत असतं. तुमचा आजचा संघर्ष आहे ना ते तुमच्या भविष्याची एक वेगळी ओळख निर्माण करत असतं. हॅलो हॅलो चला सुंदर असं गोलंदाजी केल्या. चला जाऊया यानंतर तुम्ही आवाज ऐकणार आहात तुमचा सगळ्यांचा लाडका आवाज अर्थातच सुदेशजी शिकवण सर. मी थोडीशी विश्रांती घेतो. भेटूया नक्कीच आपण पुढच्या सत्रामध्ये. आता पुढील समालोचन करतील भावेशजी लोंढे आणि सुदेशजी शिकवण. धन्यवाद. खूप जोरदार प्रहाराच्या नादामध्ये या ठिकाणी मनोजजी मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात. 2 धावेच्या मदतीने संघाचं खातं उघडलंय. संघाची धावा વધારतायत 2 धावा. मनोज पंकजला खेळतोय. बऱ्याच दिवसाने पंकज गोलंदाजी करताना पाहतोय आपण. अजिंक्यतारा महाचषक चॅम्पियन 2026 मध्ये मनोज मात्र खूप वर्षाने अनेक सामने खेळला नव्हता. आज मात्र मैदानात उतरलाय आणि त्याची तळपती बॅट या ठिकाणी पाहायला मिळतोय. ग्राउंड लेवलचे शॉट खेळतोय. दुहेरी धावांवरती भर देतोय आणि दुहेरी धाव संख्येच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढलेली आहे. 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. 24 धावा आणि 34 धावांचं सेट टार्गेट दिलंय VRCC संघासाठी. परंतु हे आव्हान मला वाटतंय तितकंसं अवघड नाहीये. कारण का 4 षटक आपल्याला खेळून काढायचे आणि 34 धावा बनवायचे. काहीच सोपं लक्ष आहे संघर्ष भागण्यावाडीसाठी. परंतु हे क्रिकेट मॅच आहे. इथे काही होऊ शकतं. शेवटच्या चेंडू पर्यंत लढाई लढली जाते. शेवटच्या चेंडू पर्यंत कोण विजेता कोण पराजित संघ हा ठरत नसतो. इथं मात्र कसरत लागणार आहे. कारण का हे 13वा अजिंक्यता महाचॅम्पियन चषकावरती कोणाचं नाव कोरलं जाणार. इथे प्रत्येक जण लढणार संघर्ष करणार आणि त्या संघर्षातून 13वा महाचॅम्पियन चषक अजिंक्यतारावरती नाव कोरण्यास सज्ज होणार. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा लेग कट मारलाय आणि चेंडू जाते उतरत्या दिशेने. या ग्राउंड लेवलला मारलेला फटका मनोजने या ठिकाणी सुद्धा 2 धावा घेतलेल्या आहेत. राकेशने पंकज काहीच शांत आणि संयमी गोलंदाजी करताना. हॅलो हॅलो जागृती क्रिकेट संघ, जागृती क्रिकेट संघ मागे प्रॅक्टिस करायची नाहीये. आपल्याला विनंती असेल की लगेचच बाउंड्री वरती या. जर का कोणता संघ प्रॅक्टिस करताना दिसला, जेव्हा तुमची मॅच असेल तेव्हाच फक्त बॅटला बॉल लावून घ्यायचे आहेत. प्रॅक्टिस करायची नाहीये मागे. मित्रांनो या स्पर्धेचं स्वरूप थोडं वेगळं आहे. आपल्याला विनंती करेन की लगेचच बाउंड्री वरती या. सीमारेषावरती आपल्याला काम पाहायचंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची झालेली धाव संख्या 9 धावा. पहिलं षटक संपलेलं आहे. पंकजनं सुरेख आणि सुंदर षटक या ठिकाणी फेकलेलं आहे. कारण का या ग्रामीण क्रिकेटमध्ये हाणामारीच्या षटकामध्ये एक मर्यादित षटकामध्ये 9 धावा 6 चेंडू मध्ये देणं हे खरोखर आव्हानात्मक असतं आणि ते काम मात्र पंकजने केलेलं आहे. लो स्कोरची मॅच आहे आणि या ठिकाणी मात्र पंकजनं अर्ध काम केलेलं आहे. आता उर्वरित गोलंदाजांना मात्र ही कामगिरी करावी लागेल आणि तरच या ठिकाणी VRCC संघासाठी संघर्षाचा मार्ग खुला होऊ शकतो. या ठिकाणी मात्र संघर्ष भागणेवाडी मात्र थोडं शांत आणि संयमाने खेळतंय. कारण त्यांना माहित आहे आव्हान छोटं आहे. एकेरी दुहेरी धावांवरती भर दिलं तर आव्हान सहज पार होईल आणि पहिला विजय अजिंक्यतारामध्ये प्राप्त होईल. नक्कीच भावेशजी आपण पाहतोय ही स्पर्धा आणि या स्पर्धेला आपण नक्कीच मिस करू. कैलासवासी योगेश भागणे यांना जर पाहिलं तर मनोज बरोबर बॅटिंग करणारा योगेश भागणे आज नाहीये आपल्यामध्ये, तर त्याला आपण मिस करू. पाहिलं तर ती सलामीची जोडी होती योगेश भागणे आणि मनोज मांजरेकर. कारण ऑफ साइडचा बादशाह म्हणून या प्लेअरची ओळख होते मनोज साठी. ऑफ साइडला सुंदर खेळणारा प्लेअर हा आणि योगेश जर पाहिलं तर विरुद्ध लेग साइडचा बादशाह. त्याप्रमाणे ही जोडी महत्वाची होती. आज ही जोडी फुटली आहे. कैलासवासी योगेश भागणे आपल्यामध्ये नाहीये. त्याची आपण नक्कीच त्याला ही श्रद्धांजली सुद्धा असेल या सामन्यामध्ये. अजिंक्यतारा चॅम्पियन चषक 2026 चा 13वा चॅम्पियन चषक आपण पाहतोय. मी आधीच सांगितलं तर ऑफ साइडला हलकासा ड्राईव्ह क्षेत्ररक्षक चेंडू खाली. कुठली चूक नाही. पहिल्या गणित मनसला मात्र परतावं लागेल माघारी. मनस बॅक टू पॅव्हिलियन. संधी असेल डीजेला. डीजे प्लीज.
वरती विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला नक्कीच स्थान पहिलं मिळतं. तर पाहिला गेलं तर राहुलची या मैदानातली कामगिरी चांगली होती म्हणून आज वन डाऊनचा प्लेअर म्हणून उतरलाय. याच तर मित्रांनो क्रिकेट, कारण पाहिलंच मागच्या 2 संडेला पाहिलं तर राहुलने तुफान फलंदाजी या ठिकाणी केली होती. आज मात्र संघाने भरवसा दाखवलाय, विश्वास दाखवलाय आणि वन डाऊनचा बास म्हणून त्याला आज उतरवलंय मैदानात. सामना करेल लेफ्ट हँड गोलंदाज शेखर यांचा. सुंदर चेंडू मित्रांनो वाईड यॉर्करचा प्रयास केला. सुंदर चेंडू, या चेंडूवरती मात्र बिंदू चेंडू आली. कारण पाहिलं तर लेग साईडला सुंदर फटकेबाजी करतो राहुल, चेंडू मात्र ठेवला ऑफ साईडला, न समजलेला चेंडू. पुन्हा एकदा पाहिलं तर आपण सुंदर चेंडू ठेवला, शॉर्ट पिच चेंडू ठेवला, थोडासा स्लोअर वन ठेवला, न समजलेला चेंडू. या चेंडूवरती मात्र लेग बाईच्या रूपाने एक धावा नक्कीच कंप्लीट केली आणि एका धावावरती समाधान मानावं लागेल. पाहिलं गेलं तर 34 धावांचं लक्ष तेवढं मोठं नाहीये, परंतु पाहिलं गेलं तर समोरच्या संघासमोर सुद्धा मोठंच मानावं लागेल. कारण दोन्ही संघ पाहिलं आपण तर VRCC क्रिकेट संघ देगाव वर्सेस संघर्ष क्रिकेट संघ फागणेवाडी पांगारी, हे दोन्ही संघ महत्वपूर्ण दावेदार आहेत, प्रबल दावेदार असतात, प्रत्येक वेळी सुंदरशे खेळी करतात. मित्रांनो असं म्हटलं जातं सुंदर चेंडू, पुन्हा एकदा सुंदर चेंडू ठेवला ऑफ साईडच्या दिशेने. राकेशला मात्र लेग साईडला मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. मित्रांनो सेकंड इनिंग मध्ये जेव्हा तुम्ही बॅटिंग करत असता तेव्हा हर डॉट चेंडू तुमच्यावरती प्रेशर निर्माण करतो, दबाव निर्माण करतो. आव्हान जरी कडवं वाटलं तरी मित्रांनो सामना सोडायचा नसतो. या ठिकाणी पाहिलं तर लेग साईडला स्पेअर लेगला शतरक्षक चेंडू वरती आहे. एकाचं रूपांतर 2 मध्ये केलं. नक्कीच आउटफील्ड खूप फास्ट आहे मागच्या बाजूला. 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या. दोन्ही धाव संख्या उंचावतीये, वधारतीये. 12 धावा, दुसरं षटक प्रगतीवरती असताना. सन्माननीय या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलेले काळूराम पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपल्या यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. दुसरं षटक प्रगतीवरती असताना एकंदरीत स्कोर 12 धावा. शेवटचा चेंडू शेष असेल 9 होते 9. एकंदरीत धाव संख्या 12 धावांवरती. पाहिलं गेलं तर आव्हान थोडंसं छोटं होतं, परंतु आता लक्षाचा पाठलाग करताना थोडी दमछाक होतीये. सुंदर चेंडू, आता मात्र ऑफ साईडला हलक्या हाताने क्लिक केला. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक रोशन आला. रनआउटचा खतरा होऊ शकतो, पाहूया रनआउट आहे का. सुंदर धावा आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट राकेश आणि राहुल. या ठिकाणी सर्वांना विनंती असेल की सन्माननीय अध्यक्ष मंगेशजी बागणे यांनी सर्व प्लेयर साठी नाश्त्याची व्यवस्था केली आहे. सर्वांना विनंती असेल सर्व संघांचा प्लेयर यायचा आहे आणि आपला नाश्ता स्वीकारायचा प्लीज. कांदे पोहे अध्यक्ष स्वतः दिलदार मानाचा राजा माणूस म्हणून याची ओळख होते. पाहिलं तर या स्पर्धेसाठी महत्वपूर्ण योगदान त्यांचं होतं आणि आपला प्लेयर कुठेतरी भुका राहू नये. सकाळी का होण्या, कारण पाहिलं तर 7 वाजता नियम होता की 7 वाजता 11 प्लेयर आपल्या इथे दाखल पाहिजे मैदानात. त्याप्रमाणे सर्व संघांचे 11 प्लेयर दाखल सुद्धा झाले. परंतु अध्यक्ष असं मित्रांनो तुमच्या खाण्यापिण्याची सुद्धा सोय व्हावी आणि नक्कीच त्यांनी केले. आपल्यासाठी या ठिकाणी कांदा पोहे नाश्ता म्हणून दिलाय. प्रत्येक संघाला विनंती असेल सर्व संघाने की आपण या ठिकाणी येऊन आपला नाश्ता स्वीकारा प्लीज. पुन्हा एकदा ऑफ साईडच्या चेंडूला लेग साईडला मारण्याचा प्रयत्न. थोडासा निर्णय चुकतोय का, कारण ऑपॉर्च्युनिटी होती राहुल साठी. पाहिलं तर 3 चेंडू डॉट आलेत आतापर्यंत. मागच्या मॅचचा जर स्कोर बघितला तर राहुल यांची ताबडतोब बल्लेबाजी होती, परंतु आता मात्र थोडीशी स्थिर झाली. ऑफ साईडला वारंवार मारा केला. लेग साईडला खणखणून दिला. चेंडू चाललाय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडू वरती येईल तोपर्यंत एकाच रूपांतर 2 मध्ये केलं. स्वतः कर्णधार प्रतीक तिसरं षटक हाताळण्यासाठी आपल्या संघाकडून. अफलातून गोलंदाजी म्हणावी लागेल प्रतीक यांची. पाहिलं गेलं तर एकंदरीत धाव संख्या
पुन्हा एकदा लेग साईडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धावा कंप्लीट केली. दुसरी धाव होईल का? रनआउटचा थोडासा खतरा होऊ शकतो, परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या. एकंदरीत धाव संख्या 18 धावांवरती. तिसरं षटक प्रगतीवरती. एकंदरीत 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या आतापर्यंत प्रतीकाने. 3 चेंडू अजून शेष असतील. पुन्हा एकदा डॉट चेंडू. मित्रांनो, मी आधीच सांगितलं होतं सेकंड इनिंग मध्ये जेव्हा तुम्ही डॉट चेंडू मारा करत असता, हर एक डॉट चेंडू तुमच्यावरती प्रेशर दबाव निर्माण करत असतो. पाहिलं गेलं तर धाव संख्या बनवायच्या होत्या 34, कारण VRC संघाला थोडीशी पॅनल्टी होती 7 रनाची. पुन्हा एकदा ऑफ साइडला चेंडू. आता मात्र ओळखलंय, कारण बॅट्समनचं माइंड सेट होऊन आलाय की मी लेग साइडलाच खेळेन. सामन्याचं गणित सांगतंय, कारण चमचमच्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरायचंय. थोडस डिसिजन चुकलाय का? कारण राहुलला ऑपॉर्च्युनिटी दिली होती 1 डाऊन साठी. गगनाला भिडलेला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. कुठली चुकी नाही. आता मात्र परतावं लागेल. सुंदरशी गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीवरती सुंदरसं विकेटचं पतन. राहुल बॅक टू प्रॉव्हिलियन. संधी असेल डीजे प्लीज. चेंडूवरती 4 धावा करून माघारी परतला. कारण पाहिलं तर एक षटक पूर्ण खेळलाय राहुल आणि फक्त 4 धावा केल्यात. स्ट्राईकला पोचला पुन्हा एकदा राकेश. सामना करेल बऱ्याच दिवसानंतर हा प्लेअर दिसतोय. प्रवीण बारे. एक ऑफ साइड कटर गोलंदाज म्हणून याची ओळख होते. अजिंक्यतामध्ये बऱ्याच स्पर्धा या प्लेअरने गाजवल्यात. आणि पंकज प्रवीण म्हटलं तर हे सुंदरसं समीकरण आहे त्यांचं. परंतु आता मात्र सुंदरसा येतोय स्क्वेअर लेगला. खणखणात पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार येतोय. गगनचुंबी षटकार. डीजे पाहिलं होतं. इलाता खाली आहे, पाठवून दिलं सर सीमारेषा बाहेर. षटकारांसाठी राकेश आणि 5 चेंडू 10 धावांची गरज. राकेश ऑन स्ट्राईक. याच्यानंतरचा सामना आहे. तयार राहायचंय नवयुग. आपण तयार राहा. लगेचच मैदानाचा ताबा घ्या. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज असताना राकेश स्ट्राईक वरती. आता मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला चाललंय. 1 बम सीमारेषा बार. चेंडू असेल नो पण येतील धावा 5 आणि संधी असेल डीजेला. ही स्पर्धा नावारूपाला आलेली आहे. पाहिलं तर खेळ कधीही पलटतो. आपण पाहिला 3 षटकांचा सामना, 2 षटकांचा सामना, पण इथे आपण पाहतोय 4 षटकांचा सामना. आणि 4 षटक असल्यामुळे समीकरण वेगळं वेगळं असतं. कोणाच्या बाजूने कधीही सामना जिंकू शकतो. पाहिलं तर पहिल्यात नो, पुन्हा एकदा नो. पंच सांगतायत नो आणि फ्रीड असेल. पंच इशारा करायचा फ्रीडचा. ओके, थँक्यू. फ्रीड असेल. आता मात्र यॉर्कर लेवलचा प्रयास होता या चेंडूवरती. 1 धावा कंप्लीट केली आणि दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मित्रांनो, याच क्रिकेट.
पाहिलं तर खूप फास्ट पहिल्याच चेंडूवरती यायचं होतं, चेंडू कव्हर करायचा होता, पण तोपर्यंत मात्र 2 धावा नक्कीच कंप्लीट केला राकेशाने. आता एका हाती सामना फिरवला. पहिले 3 षटक पाहिले तर थोडासा सामना झुकला होता VRCC बाजूने, परंतु शेवटच्या षटकामध्ये सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर अशी फलंदाजी केली. गोलंदाजी मात्र तेवढीशी चांगली राहिली नाही. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला आणि आता मात्र 2 धावांची गरज. सुंदर चेंडू, पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. या सुद्धा चेंडूवरती 1 धाव मात्र नक्कीच प्राप्त केली आणि आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 1 धावांची गरज. सुंदर आडव्या बॅटने खेळलेला चेंडू आणि पहिला ज्या ठिकाणी विजय होतोय संघर्ष क्रिकेट संघ पांगारी. बघा असं मित्रांनो, हे क्रिकेट लगेच जिंकल्या पंकजाला हात मिळवला, कारण सांगता ही स्पर्धा खूप महत्वाची आणि